भावनांच्या मंडईत काल वात्सल्य कोणी टोपलीभर आणलं होतं. जाणारे येणारे टोपलीकडे न्याहाळत होते, पण जवळ कोणी जात नव्हतं. म्हटलं कसं दिलं विचारावं तर खरं. तर समोरून उत्तर आलं, बाबा रे, मंडई जरी असली तरी हे फुकटच मिळतं. म्हटलं असं कसं, काहीतरी तरी घ्या. माऊली म्हणाली, हे विकत नाही रे घेता येत बाळा. आश्चर्याने विचारलं, हे कसं व्यावहारिक आहे? तर म्हणाली, प्रसूतीच्या वेदनांची काय किंमत असेल? सुखद वेदनेला समोर जाऊन होतो रे या भावनेचा जन्म. व्यवहार व्यवहार नाही रे आडयेत, निर्व्याज प्रेमाचा हा स्रोत. ऐकायला हे तुमचं सगळं ठीक आहे, पण म्हटलं सवय लागते का या भावनेची? नाही, अवलंबित्व वाढतं का? तर म्हणाली, नाळ सुटून अदृश्य नाळ ही भावना जोडते. वेगळं होऊन पण पहिली भावना हीच जन्माला येते. नाही नाही, सवय नाही राहिली म्हटलं या भावनेची. आईच्या सावलीच्या मी शोधात घेतली जरी आज तरी आई नाही मला. मग मी पात्र या भावनेला? माऊली म्हणाली, मगाशी म्हणाले ना रे, वेगळी होऊन जन्मलेली ही पहिली भावना. पाण्याप्रमाणे मार्ग काढत तुमच्यापर्यंत ही भावना पोचतेच आणि झिरपत झिरपत तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. थोडं माऊलीचं म्हणणं पटल्यावरती म्हटलं, थोडी मग घेऊन जातोच ही भावना. हसत म्हणाली, भरभरून रे तुझ्याकडं. एका आईचाच ना रे तू बाळा. तिच्या उदरातून वेगळं होणं हा निसर्गाचा नियम आहे. वेगळेपणाची भरपाई म्हणून तर या भावनेचा जन्म आहे. आज ही टोपली आणली कारण तुला भीती होती की लुप्त होतीये का ही भावना. पण अरे वेड्या, वात्सल्याला चिरंजीवी होण्याचं वरदान एका आईनेच दिलं होतं. त्यामुळे मरण नाही या भावनेला, अस्तित्वाच्या बरी केलेली ही भावना. काही न घेता हे आश्वासक शब्द घेऊन रजा घेताना म्हटलं, माऊलीचा परिचय तरी घ्यावा. तर स्मित हास्य आणि डोळ्यातून वात्सल्याचा पान्हा फुटलेला माझ्याच आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. वात्सल्याने भरलेल्या प्रत्येक माऊलीला समर्पित एक समीर अंजली महागावकर प्रस्तुती.